हॅलो हाय नमस्कार. नम्रताच्या चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघतो आहोत ब्लाइंड लव या कथेचा पुढील भाग. हातात बांधलेली हातकडी सोडवाना साहेब गुंड वारंवार विनवण्या करीत होते. अरे हो, आधी गाडीत तर बसा आणि नीट पत्ता सांगा जरा. अरे ती बक्षीस आहेत तुमची. चल नीट बस रे, घाई काय करतोस? सावंत पोलीस बोलत होते. इन्स्पेक्टर जवळ येतात. सर, खरंच यांना घेऊन जायचं का? आज काही खरं नाही रे तुझं. सांभाळ रे बाबा, मनात बळबळ करू लागले सावंत. जीप काढण्यात आली. दोन्ही गुंडांना सोबत घेऊन दोन धष्टपुष्ट पोलीस, थोडे चेहऱ्याने भयंकर दिसणारे, त्या दोघांच्या आजूबाजूला मागच्या साईडला जीपमध्ये बसले. त्यांच्यासमोर सावंत आणि परत 2-3 पोलीस बसलेत. समोर ड्रायव्हर आणि हेड इन्स्पेक्टर बसले. असे 5-6 लोक जीपमध्ये बसलेत आणि मागे पोलीस गाडीत 2-3 गाड्या शिपायांनी भरून मागे येत होत्या. या दोघांना घाबरवण्याकरिता कदाचित, अर्थात त्यांचे दुसरे काम होते. अशी जर काही परिस्थिती आलीच तर त्यांचे सहाय्य होईल. भरधाव रस्त्यावर दोन्ही गाड्या धावू लागल्या. रस्त्यावरील लोकांस तर शूटिंग सुरू आहे की काय असे वाटू लागले. ही सापडलेली गुंड इतकी घाबरली होती की काही होणार या चिंतेने ते रडू लागले. इथे हे रोजचेच नाटक बघायला मिळते, पोलीस बोलले. सातसूतपणा दाखवून वाटेल ते धंदे करतात. आता भरगच्च वस्ती लागल्यामुळे सर्व शिपाई सतर्कता ठेवून होते. शेवटी एक सुनसान पडकं घर दाखवत इथे जाण्याचा इशारा त्या गुंडांनी केला. सर्व पोलिसांनी त्या जागेला घेरले. कुठूनही पडायची जागा शिल्लक नव्हती. इन्स्पेक्टर इतके कॉन्फिडन्समध्ये होते, त्यांच्या मनात थोडीही शंका नव्हती. आता बातमी फ्रेश आहे, तेव्हाच काहीतरी करता येईल. एकदा का वेळ झाला तर काही हाती लागणार नाही, म्हणून लगेच ॲक्शन आवश्यक आहे, असं सरांचं म्हणणं होतं. एका गुंडाला सामान घेऊन पुढे पाठवण्यात आले. समोरून सुद्धा एक बॅग घेऊन आणि खिशात हात घालून असे 2-3 आले. बॅगची अदलाबदली झाली. बदल्यात त्याने खूप मोठी रक्कमवाली बॅग या गुंडांना दिली. खिसे तपासण्यात आले. सर्व ठीक आहे याची जाणीव होताच त्याला जाण्याचा इशारा केला. तो काही अंतरावर येताच अचानक पोलिसांनी त्यांच्यावर धावून पडले. अचानक होणाऱ्या हमल्यामुळे गुंडांची सळो की पळो झाली. पोलिसांना गुंड, पैसा, चरस हाती लागले. पटापट पोलीस व्हॅनमध्ये गुंडांना कोंबण्यात आले. कुठलाही विचार न करता सरळ पोलीस चौकी गाठली. हा जणू विजयच होता. त्याकरिता त्वरित ॲक्शन स्वतःच्या जिम्मेदारीवर करणे ही खूप मोठी रिस्क होती. सहसा असे धाडस फक्त सिनेमात बघतो आपण. यावर इन्स्पेक्टरवर कारवाईसुद्धा होऊ शकते बरं का. पुढच्या वेळेकरिता ताकीद दिली जाऊ शकते. हा खूप आनंदाचा क्षण होता. अजूनही कुठलीही खबर या संबंधित आणि हलचल दिसत नव्हती. गुंडांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले. मुद्दामच इन्स्पेक्टरनी असे केले, त्यामागे काही कारण असेलच. सर्व आजचे कार्य आटोपून सावंतला घेऊन इन्स्पेक्टर निघाले. सामान, पैसा सुरक्षित ठेवण्यात आले. हेड ऑफिसला रिपोर्ट देण्यात आले. चहाकरिता गाडी थांबवली असता सावंत इकडे तिकडे बघू लागले. सर्व ठीक बघून सावंत बोलले, सर अभिनंदन. कशाबद्दल रे? इन्स्पेक्टरने गालातल्या गालात स्माईल दिली. दोघांनी चहा घेतला आणि पुढे निघाले. सर, एक सांगू का? बोल रे. सिनेमात हिरोला दाखवतात ना, तसे आज तुम्ही मला हिरो वाटत होते. ते काय म्हणतात हो? सिंघम. सिंघम पिक्चर बघितला का तुम्ही? अगदी सिंघमसारखे वाटत होते तुम्ही. मी तर तुमचा फॅन झालो. कुठलीही गोष्ट लीक होणार नाही हा माझा वादा आहे सर तुम्हाला. मी कुणालाही काही सांगणार नाही. पोलीस बोलत होते. इन्स्पेक्टर म्हणाले, मला माहीत आहे रे, तू एक इमानदार व्यक्ती आहेस. माझ्यासोबत म्हणूनच आहेस. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असेल. इतकी मोठी खबर पेपरमध्ये येणार ना सर. आता कधीही ऑफिस जावं लागू शकते. कमिशनर सर येतील. घरी जाऊन जेवण करून थोडा आराम करायचा. चल तू घरी निघ आणि मी सुद्धा घरून जाऊन येतो. मी पण जरा आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि परत येतो ऑफिसला म्हणजे आपल्या पोलीस चौकीला. परत इन्स्पेक्टर गाला स्माईल करून स्वतःच्या घरी गेलेत.
आता ही खबर वाऱ्यासारखी पसरली असेल याची कल्पना होतीच. जिथे ही गुंड पकडण्यात आली तिथे आतमध्ये जाऊन संपूर्ण तलाशी पोलिसांनी घेतली. त्याला कारण गुन्हेगार सुटू नये असा होता. पुढे पुढे काय होते हे जाणण्याची पोलिसांना फार उत्सुकता वाटू लागली. इकडे अश्विनीने घरी आल्यावर सर्व घडलेले अमितला सांगितले. काही दिवस तू कॉलेजला जाऊ नकोस. जे काही प्रोजेक्ट सांगायचे असेल तो ऑनलाईन घे, अमित म्हणाला. सकाळी दारावर बेल वाजली. ट्रिंग ट्रिंग. कोण असेल बरे इतक्या पहाटे? अश्विनी म्हणायला लागली. अगं अजून कोण? रितेश असेल. काल तू सांगितलं ना म्हणून आला असेल. बस तू, मी दार उघडतो. दार उघडताच गुड मॉर्निंग यार. गुड मॉर्निंग. ये ये ये. आशू बघ, रितेश आहे. स्माईल करत अमित बोलला. नमस्कार रितेश दादा, आशू म्हणाली. तिघेही आरामात बसून गप्पा करू लागले. रितेशने ज्यूस आणि हेवी नाश्ता सरिताने रितेशकरिता ज्यूस आणि हेवी नाश्ता आणला. मी नाश्ता करून आलोय. बस मी चहा घेणार फक्त. हां तर मग? रितेश आरामात बसून बोलू लागला. कालचा घडलेला प्रसंग अतिशय गुप्तपणे यशस्वी झाला. पण ते लोक स्वस्थ बसणार नाहीत. आपल्याला घाबरायची गरज नाही. तरीसुद्धा अश्विनी, तू काही दिवसांची रजा घे. आता प्रेग्नन्सी लीव घ्यायला हवी तुला. अरे हो, मी सुद्धा तिला म्हणालो. हवं तर घरून ऑनलाईन क्लास घे. रितेश दादा, काय झाले पुढे? कोण होते ते लोक? अगं काही विशेष नाही. होते गुंड, पण तुमचा पाठलाग करीत नव्हते. ते स्वतः लपत कुणाच्या लक्षात येऊ नये किंवा एखाद्या कुटुंबातील 2 गाड्या मागे पुढे जात आहेत असं भासवायचं होतं त्यांना कदाचित. ते ही ट्रिक नेहमीच वापरत असतात. पोलिसांनी खूप भारी कामगिरी त्यांना पकडले. असं आहे, जर लोक जागरूक असले ना तर बरेचसे गुन्हे टाळता येतात. यामागे तुझी सतर्कता आहे. पण या गोष्टीची कुठेही चर्चा नको बरं. हवं तर सिक्रेट मिशन समजू. बरं आता मला निघायला हवं, रितेश बोलला. ओके, बाय बाय, भेटू नंतर. आशू, अमित सोफ्यावर बसले. न्यूज चॅनल लावला. आज निवांत घरी बसून एखादा मराठी सिनेमा बघू, अमित म्हणाला. होय चालेल मला. चला ब्रेकफास्ट करूया. वा, खूप छान बनवला नाश्ता सरिता. तो सरिता आनंदात म्हणाली. रोज तुम्हाला किती घाई असते. आज कसे निवांत बसून नाश्ता केला. आणि दादा, आशू मॅडमची तुम्ही अजिबात काळजी करू नका. हवं ते सर्व देणार त्यांना. हॉस्पिटलमध्ये पण मी सोबत जाणार. अगं हो, किती सेवा करशील माझी. आता मी एकदम तंदुरुस्त आहे, अश्विनी बोलली. अश्विनी प्रेग्नंट असून 2रा महिना असल्यामुळे सरिता खूप काळजी घ्यायची. अमितची मॉम सरिताला फोन करून आज तिने काय केले त्याबद्दल चौकशी करीत असायची. सरिता आता दिवसभर इथेच थांबायची. तशी तिची रूम होती इथे. आज दिवसभर सिनेमा बघितला. संध्याकाळीचा सूर्यास्त बघण्यास बीचवर गेलेत. समुद्रकिनाऱ्यावर बसून सुंदर सूर्यास्त बघायला दोघांनाही खूप आवडायचे. कितीतरी तास असंच बसून आपले स्वप्न रंगवीत असायचे. नंतर थोडी शॉपिंग करून घरी परत आले आणि नंतर फ्रेश होऊन ते बेडरूममध्ये गेले. डिनर रेडी म्हणून सरिताने हाक दिला. मिळून जेवण करून आशू अमित फेरफटका मारू लागले. अरे, आपल्याला असं बाहेर भटकायला नको. काय म्हणाले होते रितेश दादा? पण आपण तर फार दिवसभर भटकतो आहोत. आज बराच वेळ बाहेर गेला, पण काही हरकत नाही, मी घरीच आहे. रजेचा अर्ज मी पाठविला. कॉलेजमधून मेसेज पण आला. अरे स्टॉप तर. कधीपासून मला सुट्टीकरिता बोलत होते. आता थोडं मला बरं वाटत नाही म्हणून रजा घेतली, असं अश्विनी बोलली. आरामात आशू, तुला जमेल तसे फिर आणि मी आहो तुझ्यासोबत. तसेही आज जास्त फिरणे झाले म्हणून थकली असशील ना तू. चला राणी सरकार, माझ्या खांद्यावर डोके ठेवा. मी छान स्टोरी सांगतो माझ्या 2 लाडक्यांना. आणि अश्विनीच्या पोटावर हळूच हात ठेवला. तिला अलगद जवळ घेऊन गालावर किस केला. खूप सुंदर गीत तो गाऊ लागला. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाजून झुलायचे. अमित, तुला आठवतं का? तुझे नाटक बघायला आम्ही आलेलो. काय दिसत होताच. बघताच तर मी तुझ्या प्रेमात पडले. किती सुंदर तुझी ती डायलॉग डिलिव्हरी. खरंच तू एकदम झकास आहेस. अगं आशू, तुला आताच झोप येत होती ना, अमित म्हणाला.
अरे असू दे ना, उद्या घरीच आहे ना. मला असं तुझ्या मिठीत जागून गप्पा करायच्या आहेत. दोघंही प्रेमात आणि गप्पात इतके गुंग होते. 2 तासापासनं फोन सारखा वाजत होता. सहसा इतक्या रात्री कोण फोन करीत असेल? कुणाचे महत्त्वाचे काम असेल काय? कुणी अडचणीत असेल कुणास ठाऊक. बोलता बोलता दोघे गोड झोपेत गेले आणि परत फोन वाजू लागला. ट्रिंग 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 ट्रिंग. अमित फोन घेऊन बाल्कनीत आला. ड्रायव्हरला बोलवून हळूच बाहेर निघाला. कुठे गेला असेल तो इतक्या रात्री? काही संकट तर आलं नसेल ना? कुणालाही न सांगता असं जायला हवं होतं का? त्याने एक मेसेज पाठवला. कुणाला? कुणाला पाठवला असेल मेसेज? तर पुढील भागात आपण बघत राहा. अमित शेवटी तो कुठे गेला? आपलाच ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्रिप्शन आम्हाला खूप महत्त्वाचं असतं. आम्हाला फार सपोर्ट मिळतो आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला प्रोत्साहित करतात. हा नेहमी हसत रहा, आनंदात रहा. धन्यवाद.